नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर जंप ॲज कंपनी सेक्युअर 60 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट अंडर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. तर मित्रांनो, हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेडला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0च्या अंडर 60 मेगावॅटचा सोलार पॉवर प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड शेअर सर्ज ॲज गोल्डमॅन सॅच्स मेंटेन्स बाय कॉल अँड रेजेज टार्गेट प्राईस टू ₹13,350. तर मित्रांनो, हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडवर ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅच्सने बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राईज इन्क्रीज करून दिला आहे ₹13,350. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अल्ट्रा कॅब इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अल्ट्रा कॅब इंडिया लिमिटेड शेअर राईज ॲज कंपनी सेक्युअर्स अप्रुव्हल फ्रॉम L&T फॉर सप्लाय कॉन्ट्रॅक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अल्ट्रा कॅब इंडिया लिमिटेडला L&Tच्या मल्टिपल सेक्टर्सच्या प्रोजेक्टसाठी इलेक्ट्रिकल्स वायर आणि केबल सप्लाय करण्यासाठी L&Tकडून अप्रुव्हल मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला अल्ट्रा कॅब इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 4 मार्च म्हणजे काल संध्याकाळी जवळपास 8 वाजता. तर मित्रांनो, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडने 7 मार्च 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 7 मार्च 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, या कंपनीने इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 13 मार्च 2025. चला आता बोलूया फोर्स मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, फोर्स मोटर शेअर जंप ॲज सेल्स सर्ज 46.28% इयर ऑन इयर बेसिस इन फेब्रुवारी 2025. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडने आपल्या फेब्रुवारी महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची फेब्रुवारी 2024मध्ये टोटल सेल्स होती 2,461 युनिट्स. आणि याची फेब्रुवारी 2025मध्ये टोटल सेल्स आहे 3,600 युनिट्स. म्हणजे याच्या टोटल सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 46.28%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला फोर्स मोटर्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T लिमिटेड गेन्स आफ्टर इट विन्स लार्ज ऑर्डर्स टू कन्स्ट्रक्ट रेसिडेन्शियल टावर्स इन मुंबई, बेंगलुरू अँड चेन्नई. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T लिमिटेडला मुंबई, बेंगलुरू आणि चेन्नईमध्ये रेसिडेन्शियल टावर्स कन्स्ट्रक्ट करण्याचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची रेंज आहे 1,000 कोटी रुपयांपासून 2,500 कोटी रुपयांपर्यंत. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेड शेअर जंप अमिद स्ट्रॉंग
Q4 स्टोअर एक्सपान्शन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडने वेस्ट साईड स्टोअर Q4 मध्ये ॲड केली आहे नवीन 31. आणि मित्रांनो, आता टोटल वेस्ट साईड स्टोअर झालेले आहे 269 स्टोअर. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार हे स्टोअर होते 238 स्टोअर. आणि मित्रांनो, हे हायेस्ट क्वार्टरली ग्रोथ आहे मागल्या 2 वर्षापासून. आणि मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडने न्यू 37 झुडिओचे स्टोअर लॉन्च केले आहे फायनान्शियल इयर 2025च्या Q4 मध्ये. आणि मित्रांनो, आता झुडिओचे टोटल स्टोअर वाढून झालेले आहे 672. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ट्रेंट लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेड सेक्युअर्स ₹729 करोड कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम HPSEBL फॉर डिस्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन हिमाचल प्रदेश. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेडला HPSEBL म्हणजे हिमाचल प्रदेश स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड लिमिटेडकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. कशासाठी? फॉर द डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर इन द सेंट्रल झोन ऑफ हिमाचल प्रदेश. आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 729.82 कोटी रुपये. आणि याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला रेल विकास निगम लिमिटेडवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.